गाईस, तर आज आपण पुढचा कल्प बघणार आहे, तो म्हणजे अशोकारिष्ट. अशोकारिष्टाचा जर आपण रेफरन्स बघितला तर ह्याचा रेफरन्स भैषज रत्नावली स्त्रीरोग अधिकार सांगितलेला आहे. अशोकारिष्टमध्ये कंटेंट्स भरपूर आहेत, तर हे पाठ करण्यासाठी आपण एक सिंपल ट्रिक बघणार आहे. तर ती ट्रिक आहे, अशोकने अहमदनगरातून गुड क्वालिटीची निळी त्रिफळा आणली. त्याला दारूचा वास येऊ नये म्हणून त्यात चंदन, जिरक, सुंठ घातली. यापासून तुम्हाला अशोकपासून कल्पाचे नव्हते की अशोकारिष्ट, त्याचसोबत अशोक, अहमदपासून आम्र, नगरपासून नागरमोथा, गुडपासून गुड, निळीपासून नीलोत्पल, त्रिफळापासून हरितकी आम्लकी विभितकी, दारूपासून दारू हरिद्रा, तसेच वासपासून वासा, चंदनपासून श्वेतचंदन, जिरकपासून श्वेत जिरक आणि कृष्ण जिरक, शुंठीपासून शुंठी आणि घातलीपासून धातकी, असे तुम्हाला हे 15 कंटेंट या सिंपल ट्रिकद्वारे लक्षात येतील. ह्याची निर्माण विधी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलच्या नोट्सच्या ग्रुपवर भेटून जाईल. ह्याचा जर आपण डोस बघितला तर 12 ते 24 ml चा डोस सांगितलेला आहे. ह्याचा उपयोग स्त्रीरोग, योनिरुजा, श्वेतप्रदर, रक्तपित्त, ज्वर, आर्ष तसेच शोथ आरोचक यामध्ये यूज केला जातो. ह्याचे जर फार्माकोडायनेमिक बघितले तर हे हिमोस्टॅटिक आहे, अँटी इन्फ्लामेटरी आहे, डायजेस्टिव्ह आहे, अँटीपायरेटिक आहे. तसेच अनुपानेचे बघितलं तर ह्याचा अनुपान जल आहे आणि सेवनकाल अधोभक्त सांगितलेला आहे. ह्याचा जर आपण रिसर्च अपडेट बघितला तर रिव्ह्यू ऑन क्वालिटी इव्हॉल्युशन ऑफ अशोकारिष्टा अँड आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन इज अन अल्कोहोलिक प्रिपरेशन फॉर एफिशियन्सी फॉर ट्रीटिंग गायनेकोलॉजिकल डिसऑर्डर्स. तर गायनेकोलॉजिक म्हणजे स्त्रीरोगचे जे पण डिसीजेस आहेत त्यावर अशोकारिष्ट कसं यूज केलं जाऊ शकतं ह्यावर याची रिसर्च अपडेट आलेली आहे. तर होप तुम्हाला ही ट्रिक आवडेल आणि तुम्हाला जर असेच कल्पाचे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी ते अपलोडेड आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.